15 वर्ष कॉर्पोरेट मध्ये जॉब केला. मुलीला घेऊन आपण काय करू शकतो का? 1.5 ते 2.5 वर्ष असा तो प्रवास होता. माझा शेवटचा जो लेख आहे, मी सगळ्यात बेस्ट आहे का? तर अजिबात नाही. परत कधीच हिमालयात येणार नाही, कधीच या मार्गी लागणार नाही. दिस इज व्हॉट समथिंग आय एम फाइंडिंग आउट. तरी मी हरवले होते ना, ती मी सापडले. भूगोल शिकले, इतिहास शिकले, आपोआप मी तिथे जाणार कुठेतरी डोक्यात. झेंड्यापाशी जायचे. आपण महाराजांना भूगोल कळला की या वास्तूला किल्ला म्हणतात. त्यांना मी ट्रेकिंग कसं करायचं हे नाही शिकवत. काय सुचला होता, एका जीवाला घेऊन जातीये, एकटीच जातीये, डोळ्याला पट्टी बांधून. नमस्कार मित्रांनो, वाढीव मंडळी या पॉडकास्ट चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवदुर्गांपैकी एक दुर्गा म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत जी ट्राईब एक्सपिरियन्सेसच्या फाउंडर स्नेहल घेरडे. बघूयात त्यांचा वर्किंग मदर ते सक्सेसफुल गिर्यारोहकापर्यंतचा प्रवास कसा झाला ते. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. तर काय सांगाल, कशी सुरुवात झाली तुमच्या या प्रवासाला? प्रवास तसा भरपूर मोठा आहे, पण आधी मी जवळ 15 वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब केला आणि कायमच मी ॲथलीट राहिली आहे. फिटनेस कायमच डोक्यामध्ये होता, कारण वडिलांकडनंच प्रेरित झाली आहे मी फिटनेससाठी. त्यामुळे कधीच वाटलं नाही की आपण अनफिट असावं. त्यामुळे कंटिन्यू व्हॉलीबॉल खेळत राहणं, ॲथलेटिक्स करत राहणं हे वर्किंग असतानाही चालूच होतं. आणि त्याच्यानंतरचाच प्रवास जे सर्वसामान्य महिलेचा असतो तसं नोकरी, घर, लग्न आणि मूल, आणि तिथून चालू झाला. आणि नंतर मग स्वानंदी झाल्यानंतर लक्षात आलं की कुठेतरी फिटनेस खूपच डाऊन झालेला आहे आणि आता आपल्याला 1 किलोमीटर पण पळता येत नाहीये. त्याच्यातून तो जो प्रेग्नेन्सी इनर्शिया आहे तो बाहेर काढण्यासाठी म्हणून सायकलिंग, रनिंग, जिम, डाएट हे सगळंच ट्राय केलं. पण नंतर लक्षात आलं की नाही, स्वानंदीला, मुलीला घेऊन आपण काय करू शकतो का? तर माझ्या मते गिर्यारोहण म्हणजे सह्याद्रीमध्ये भटकंती ही अशी गोष्ट आहे तर संपूर्ण कुटुंबाला एकत्र येऊन आपण करू शकतो. आणि मग त्याच्यातूनच माझी सुरुवात झाली. आणि मग पहिली मोहीम तिला घेऊन आखली मुलीला. तेव्हा ती 2.5 वर्षाची होती. 1.5 ते 2.5 वर्ष असा तो प्रवास होता. 2019, 12 महिने 12 किल्ले. आणि मग त्याच्यातून कॉन्फिडन्स आला. वजन लांबच राहिलं, पण एक फिटनेस लेवल चांगल्या लेवलवर गेली. वाव, खूपच सुंदर. म्हणजे नॉर्मली आपण पाहतो की बायका ज्या असतात प्रेग्नन्सी नंतर, मूल झाल्यानंतर कुठेतरी स्थिर स्थावर होतात, शांत होतात, घरी बसतात. बाई आता मला मूल झालेले, आता मी काय करू शकते, मुलाची काळजी घेते आणि व्यवस्थित लक्ष देते त्याच्याकडे. तेवढंच न करता तुम्ही त्या बाळाला सोबत घेऊन, पाठीवर घेऊन ट्रेक्स केलात, ॲडव्हेंचर ट्रेक्स केलात, गिर्यारोहण केलं तुम्ही तिला घेऊन. खूप छान आहे. म्हणजे मला वाटतं की तुम्ही कदाचित पहिल्याच महिला असाल ज्यांनी 12 महिने 12 किल्ले बाळाला पाठीवर घेऊन केलंय तुमच्या. खूपच छान. मग ह्या सगळ्या प्रवासादरम्यान कधी असं वाटलं की याला आपण एक व्यवसाय म्हणून, बिझनेस म्हणून करू शकतो? अच्छा, ऍक्च्युली मी वर्किंग होते, त्यामुळे जेव्हा ही मोहीम चालू होती तेव्हा कधी डोक्यात नाही आलं की याला व्यावसायिक स्वरूप द्यायचं. कारण तुम्ही ऑलरेडी सेट आहात, तुम्हाला सॅलरी येते, तर तुम्ही पुन्हा शून्यातनं कशाला काही निर्माण करायला जाल. पण मी माझे जे काही अनुभव होते हे लिहायला सुरुवात केली आणि सोशल मीडियावर त्याला प्रचंड चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे 10 लाख लोकांपर्यंत माझा शेवटचा जो लेख आहे 12 महिने 12 किल्ले कसे केले याबद्दलचा, हा खूप गाजला. आणि त्याच्यातून आपोआपच मला एक जो क्लायंट बेस आहे तो निर्माण झाला. पण तोपर्यंतही माझ्या डोक्यात नव्हतं की याला व्यावसायिक स्वरूप द्यायचं. नंतर गडकिल्ले भटकंती करत असताना एक जस्ट ऑब्झर्वेशन असं आलं की खूप एकतर यंग क्राऊड, कॉलेजमधला मुलामुलींचा ग्रुप येतो किंवा जेंट्सचा ग्रुप येतो, पण एक कुटुंब फार रेअरली दिसायचं. ते पण सोप्या सोप्या किल्ल्यांवर दिसायचं. म्हणजे कलावंतींना मला कुठलं कुटुंब दिसलं नाही की क्लाइम्बिंग करताय, नाही. तर मग हे कसं साधायचं, मग आपणच का नाही त्याचा भाग व्हायचं किंवा आपणच का नाही सुरुवात करायची. तर मग मी माझ्या मिस्टरांशी बोलले. कुठेतरी फायनान्स हा एक विषय असतो, कुटुंब म्हटलं, संसार म्हटला की. तर मग आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केलं 1 वर्षभर आणि मग आम्ही व्यवसायाला सुरुवात केली. खूपच छान. आणि हे सगळं सुरू करत असताना फॅमिली सोबत कसं तुमचं बॉन्ड होतं, कसं जपलं तुम्ही फॅमिलीतल्या पण गोष्टी, म्हणजे चूल मूल आणि तुमचा व्यवसाय, हे कसं धरून चाललं? कुठलीही वर्किंग वुमन असते ही बाय डिफॉल्ट एक मॅनेजर असते, त्यामुळे तिला फार काही शिकवावं लागत नाही. कुठेतरी स्मार्ट टिप्स मी यूज केल्या. म्हणजे आता आहार व्यवस्थित पाहिजे तर मग चिरलेल्याच भाज्या आणल्या किंवा निवडलेल्याच भाज्या आणल्या. नंतर एक रुटीन ठेवलं, जेवणाचं रुटीन ठेवलं, मुलीचं रुटीन ठेवलं. तर जिथे आपला वेळ खूप जातो ना विचार करायला, तिथे विचार करायला वेळ न जाता आपण ऍडव्हान्समध्येच काय करून ठेवू शकतो हे मी सगळं करून ठेवायचे की जेणेकरून
क्विक डिसिजन घ्यायला मदत व्हायची. आणि विषयाला ॲज अ वुमन की मला असं वाटतं एकतर आपण 2 रोलच चांगले करू शकतो. म्हणजे मला असं वैयक्तिक म्हणायचंय की मी सगळ्यात बेस्ट आहे का, तर अजिबात नाही. एकतर मी चांगली आई असेल, एक चांगली गिर्यारोहक असेल किंवा व्यावसायिक असेल, पण मी ऑलराऊंडर आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे ते मीथ आहे की महिला इज इक्वल टू सुपर वुमन अँड ऑल. नाही, तुम्ही एकाच बेस्ट असू शकाल आणि त्यातच राहा, माझं हे म्हणणं आहे. कारण सगळं करायला जायला गेलो तर यू कॅनॉट बी एक्सपर्ट. इफ यू वॉन्ट टू एक्सपर्ट, बी स्पेसिफिक. एक टॉपिक. तर असं आहे सगळं. खूपच छान. आणि या दरम्यान तुम्ही पहिला ट्रेक किंवा पहिला एक्सपिडिशन कोणतं होतं तुमचं? बेसिक माउंटेनिअरिंग कोर्सला मी गेले होते 2019ला. तर मी तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा हिमालय पाहिला आणि तेव्हा मी ठरवलं होतं मी परत कधीच हिमालयात येणार नाही, कारण मला प्रचंड त्रास झाला होता. एकतर स्वतःचं 65-68 किलो वेट घ्यायचं, प्लस ती 18 किलोची बॅग, प्लस 250 किलोमीटरचा चालण्याचा प्रवास. त्यामुळे मी शेवटच्या दिवशी ठरवलं मी कधीच या मार्गी लागणार नाही. पण मी घरी आले आणि नंतर मला हिमालयाची आठवण यायला लागली. मला हिमालयाने काय दिलं हे लक्षात यायला लागलं. कांचनजुंगाचं सौंदर्य माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. आणि नंतर मला असं कळलं नाही, दिस इज व्हॉट समथिंग आय एम फाइंडिंग आउट. की फिटनेस तर मला मिळालाच तिथे जाऊन, कारण माझं त्या 28 दिवसामध्ये खाडकन 6-7 किलो वजन तर कमी झालंच. पण काय स्पीड आला, काय फ्रिक्वेन्सी वाढली. म्हणजे कुठेतरी मी हरवले होते ना, ती मी सापडले. आणि मग कदाचित हेच मी शोधत होते असं मला वाटलं. आणि नंतर मी म्हटलं येस, दिस इज व्हॉट आय हॅव टू कंटिन्यू. आणि मग मी ठरवलं दरवर्षी आपण एकदा वर्षातनं 1 महिना तरी हिमालयात कमीत कमी जायचं. आणि मग मी तशी सुरुवात 2019 पासून केली. आणि ऑफकोर्स पहिलं शिखर चढणं म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर की तेच कठीण असतं, कारण तुम्हाला शिकायचं पण असतं, करायचं पण असतं, विजय पण मिळवायचा असतो आणि स्वतःला प्रूफ करायचं असतं. तर माझ्या मते तेच माझं अवघड शिखर होतं. आणि त्याच्यातून जो काही कॉन्फिडन्स मिळाला तो खूप छान मिळाला. आणि माउंट तेन्झिन खा असं त्या शिखराचं नाव होतं. 19,500 फूट. 6,000 मीटरपेक्षा थोडंसं कमी असेल. हे जे तुम्ही 12 महिने 12 किल्ल्याची मोहीम केली, तुमच्या बाळाने कशी साथ दिली तुम्हाला यामध्ये, किंवा किती अवघड होतं ते दोन्ही मॅनेज करणं? हो, अवघड म्हणण्यापेक्षा स्वतःला चॅलेंज. एकतर ती ओव्हरवेट होती तेव्हा, 9.5 किलो तिचं वजन आणि माझी जी बेबी कॅरियर, हायकिंग कॅरियर त्याचं 3 किलो वजन, असं ऑलरेडी 12.5-13 किलो वेट घेऊन मला चालायचं होतं. पण एर्गोनॉमिक जे आहे बॅगेचं हे खूप चांगलं होतं आणि त्यामुळे मी ते करू शकले. सुरुवातीला ऑफकोर्स चांगलाच घाम निघाला, कारण मला साधा लोहगड, पहिला किल्ला आमचा लोहगड होता. एक तर तो पुण्याच्या जवळ होता आणि चढायला सोपा म्हणून मी तो चूज केला. हे सगळं करत असताना अभ्यास केला, दुर्गांचा अभ्यास केला, कारण मला एक दिवस ट्रेक करायचा नव्हता. 12 महिने 3 ऋतू फेस करायचे होते तिला घेऊन. तर कुठेतरी हवामानाचा अभ्यास केला, कुठेतरी टेरेनचा अभ्यास झाला, कुठेतरी किती दूर आहे, लांब आहे, भूगोल शिकले आपोआप, इतिहास शिकले आपोआप. तर हे सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट ती मोहीम आखताना झाला. आणि तोच मला चॅलेंज होता की मला कसं जमेल. पण आपला एक स्पेस, स्वतःचा एक स्पीड असतो की स्पर्धा नाहीये. ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग ही काही स्पर्धा नाहीये, प्रत्येकाचा एक स्पीड असतो. मी या स्पीडनी चालणार, भले मी कासव असेल पण मी तिथे जाणार, हे कुठेतरी डोक्यात होतं. आणि त्या पद्धतीने मी तसेच ते सगळे किल्ले केले आणि आज मी जी काही शिखरं चढते ही पण अशीच करते. कधी असं वाटलं की गिव्हअप करावं ह्या 12 महिन्यांमध्ये, की खूप होतंय आता, सहन नाही होतंय? नाही, कधी नाही वाटलं मला. कारण एकदा तुम्हाला यशाची गुरुकिल्ली कळाली ना, तर असं वाटतं आपण तीच चाखावी. आणि जेव्हा आपण एंड, ज्याला आपण समिट म्हणतो, त्या ठिकाणी जेव्हा पोहोचतो किंवा आता आपल्या गडकिल्ल्यांवर जे झेंड्यापाशी जायचंय आपण असं म्हणतो, तर तिथे गेल्यावर तो जो काही आनंद असतो ना, त्याला कृतकृत्य होणं म्हणतात. येस, मी आज इथे पोहोचले. तर हा एकदा चाखला की तुम्हाला पुन्हा पुन्हा वाटणार येस, परत एकदा आणि नाही थांबू शकत मग तुम्ही. खरंच. आणि आता तुम्ही टोटल किती किल्ले कव्हर केले तुम्ही? माझे एक 40-50 किल्ले झालेले आहे. पण आता व्यावसायिक स्वरूप जेव्हा तुम्ही तुमच्या पॅशनला देता तेव्हा काही गोष्टी रिपीट होतात ज्या काउंटलेस आहेत. तर तसं मोजण्यापेक्षा वैयक्तिक गड किल्ले तेवढेच झाले आहे. पण आता रिपीट असल्यामुळे ते त्याला आपण काउंट नको. म्हणजे आता चावंड किल्ला मी काल गेले, परवा चालली, ह्याच्या आधी 100 वेळा गेले असेल, किती वेळा मोजणार? बरोबर.
किल्ल्यांबद्दल तुम्हाला म्हणजे काय आत्मीयता जाणवली जेव्हा तुम्ही किल्ले एवढे हे एक्सपिरियन्स करता त्यांना नेहमी काय जाणवलं तुम्हाला आपल्या किल्ल्यांवरती? सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांना भूगोल कळला म्हणून इतिहास घडला असं मी म्हणेन. इथे आज तो इतिहास आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत, आपलं अस्तित्व आहे. आणि जेव्हा तुम्ही या गड किल्ल्यांवर जाता तेव्हा दगड बोलतात आपल्याशी बरं का. त्याच्यानंतर तिथलं स्थापत्य आपल्याशी बोलतं. म्हणजे गणेशपट्टी प्रत्येक किल्ल्यावर पहिल्याच एंट्रन्सला असते, तर इथे का असेल, किंवा बुरुज हा कसा असेल, त्या मावळे आणि शत्रूमध्ये तो बुरुज आहे, त्याच्यामुळे आज महाराष्ट्र आहे ते बोलतं. तर कुठेतरी मराठा म्हणून किंवा एक म्हणतो ना महाराष्ट्रीय व्यक्ती ज्यांना महाराजांवर प्रेम आहे, मावळ्यांवर प्रेम आहे, गडकिल्ल्यांवर प्रेम आहे, मला असं वाटतं त्यांनी स्वतःला ना धन्य समजावं की आपण महाराष्ट्रात आहोत की जिथे 350 किल्ल्यांचं एक भांडार आपल्याकडे आहे, जो वैभव आहे, जो खराखुरा सांस्कृतिक वारसा आहे, जो भावी पिढीला पण कळला पाहिजे आणि जो कुठेतरी लोप पावतोय, तर तो नाही पाडून द्यायचा. आणि ह्याच्यासाठी माझ्या मते प्रत्येक आईनी जिजाऊ व्हावं, का नाही व्हावं, नाही का, शिवाजी शेजारीच का जन्मावा, आपल्या घरात का नाही. तर कुठेतरी ही भावना आमच्या दोन्ही म्हणजे पेरेंट्स मध्ये होती, मिस्टर आणि हे, की नाही आपण सुरुवात किल्ल्याला घेऊन करूयात. आणि मला खरोखर याचा आनंद होतो की हे करत असताना आज तिला इतकं कळतंय की ह्या वास्तूला किल्ला म्हणतात, याला तोफ म्हणतात, हे काय बुरुज आहे, ही तटबंदी आहे. माझ्या मते हे आपोआपच मुलं शिकतात. तर हे वैभव खरोखर अप्रतिम आहे. आणि बाय डिफॉल्ट हेच करत असताना तुम्हाला फिटनेस लागतोच. तुम्ही दमता, तुमचा श्वास 100 वेळा वर खाली होणार आहे, तर त्याच्यासाठी वेगळं फिटनेस कडे जायची गरज नाही. महिन्यातनं 1-2 किल्ले जरी केले तरी बाय डिफॉल्ट तुमचा फिटनेस होणार आहे. तर लकी आहोत आपण पुणेकर, मुंबईकर, की ज्यांच्या 100 किलोमीटरच्या आसपास 50-60 किल्ले तर असे सापडतात आणि जे व्यवस्थित आहेत आता. कारण आता बरेच जण काय म्हणतात सोशल मीडियाद्वारे का होईना प्रभावित पण झालेले आहेत आणि कुठेतरी सामाजिक जबाबदाऱ्या लोकांना कळायला लागल्यात की नाही मला कचरा नाही टाकायचा आहे, मला आता माझे गड किल्ले स्वच्छच ठेवायचे. त्यामुळे आता अगदी छान जाण्या इतपत व्यवस्थित आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही म्हणालात ना की ते किल्ल्यावर जेव्हा तुम्ही जातात ते दगड आपल्यासोबत बोलतात, ते ऐकल्याच क्षणीच अंगावर काटा आला. कारण की हे मी पण अनुभवलंय, जेवढ्या पण मी ट्रेक्स केला, किल्ल्यांवर गेले. खरंच ते वेगळंच वैभव आहे जे आपल्या महाराष्ट्राला लाभलंय. आणि किल्ल्यांवर बोलताना तुमच्या डोळ्यात पण आपसुकच पाणी आलं. नाही, खरं जाणवतं. आणि दुसरं मला खरं सांगायला इथे आवडेल की किती मोठमोठे ह्याच्यामध्ये विषय आहेत. म्हणजे आज मी ट्रेकिंग करते, ओके, ट्रेकिंग आणि फिटनेस हा एक विषय आहे. इतिहासकार घडलेले आहे, भूगोल विषयावर अभ्यास घडलेले आहेत, PhD झालेली आहे सिंहगड हा विषयाला धरून, रायगड राजगडवर ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. त्याच्यानंतर विविध शिल्प तिथे सापडतायत. स्थापत्यशास्त्र हा एक वेगळा विषय आहे. म्हणजे नुसतं गड किल्ले नाहीये, तर त्याच्यावर अनेक व्यक्तींचं भविष्य आणि करिअर पण घडलेलं आहे. सो हा फार मोठा खजिना महाराष्ट्राला लाभलाय. बाहेरच्या देशातले लोक येतात आपल्याकडे स्टडी करण्यासाठी आणि आपण इथे असून जातोय का भेटायला, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. खरंच जेव्हा आपण किल्ल्यांवरती एवढं जातो, तिथे जाऊन महाराजांबद्दल म्हणा किंवा काय गोष्टी आपसुकच जाणवतात, जे फील होतं आपल्याला आपोआपच, तो काय अनुभव होता तुमचा? सगळ्यात आधी सुरक्षितता, की म्हणजे महाराज आपल्याला काही गोष्टींबद्दल माहिती आहेत की अफजल खानाचा वध केला, लाल किल्ल्यावरचं त्यांचं जे काही विजय असेल तो, किंवा ते आग्र्यावरची सुटका, हे गोष्टी रूपांशिवाय महाराजांचं मॅनेजमेंट, म्हणजे ते आज मोबाईल असूनही आपण 100 वेळा फोन करतो, पोचला का, आला का, गेला का, असं का तसं का, हे न करता तेव्हा हे काहीच यंत्रणा नव्हती, तरी त्यांचं गुप्तहेर खातं म्हणा किंवा किल्ले बांधणी म्हणजे स्थापत्यशास्त्र म्हणा, त्यांना असलेल्या विविध विषयांचा अभ्यास म्हणा, किंवा त्यांच्याकडे जी मॅनपॉवर मॅनेजमेंट त्यांनी जी काही केली, माणसं जोडून ठेवली, आरमार ज्यांनी उभं केलं शून्यातनं, म्हणजे किती भयानक त्यांचा विषय खोल असेल. किंवा ठीक आहे, महाराजांनी ही लोक निवडून त्यांच्याकडनं ते काढून घेणं आणि त्यांना जवळ सांभाळणं, त्यांच्या भावनिकरित्या त्यांना सांभाळणं, उभं करणं आणि त्यांना घडवणं, विश्वास ठेवणं, हे किती त्यांनी केलंय. दूरदृष्टी होती ती एवढी. आणि तेव्हा शेकडो वर्षांपूर्वी केलेले किल्ले आजही व्यवस्थित खूप चांगल्या तऱ्हेने आहेत आणि बऱ्याच संस्था आता म्हणजे त्या जोपासतायत. तर त्याच्यातून स्वच्छता मोहीम असेल, जे काही त्यांचं कार्य चाललंय हे उत्तम चाललंय.
जेव्हा तुम्ही किल्ल्यांवरती आता महिलांना वगैरे घेऊन जाता तर तुमचा रोल काय असतो, तुम्ही त्यांना काय दाखवता? म्हणजे की ट्रेकिंग बरेच जण अरेंज करतात, तर तुमचा रोल काय असतो? जी ट्राईब एक्सपिरियन्सेस म्हणून काय एक्सपिरियन्स तुम्ही त्यांना देता? सगळ्यात आधी महिलांना गडकिल्ल्यांवर आम्ही जायचं का, किंवा आम्हाला कोण घेऊन जाणार, आम्हाला कोणीच नेत नाही, मी कोणाबरोबर जाऊ, हे जे काही प्रश्न आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून आमची कंपनी काम करते की नाही आम्ही आहोत, तुम्ही आमच्यासोबत चला. मला सांगायला खूप आनंद होईल की जेव्हा कोणीही क्लायंट वुमन आमच्याकडे जॉईन होते तेव्हा तिला असं वाटतं अरे हे मी यांना खूप दिवस झाले आधीपासून ओळखते, हे मला प्रत्येक जण म्हणतो, त्याच्यातच मी जिंकली ऍक्च्युली, की त्यांना कम्फर्टनेस आहे, कारण लाईक माइंडेड पीपल कम टुगेदर, ओके, अँड दे वॉक टुगेदर अँड दे अचीव्ह टुगेदर. तर ते कुठेतरी आमच्याकडे ते गोष्ट आहे. दुसरं म्हणजे की त्यांना मी ट्रेकिंग कसं करायचं हे नाही शिकवत, त्यांना मी हे शिकवते की तुम्ही करू शकता. आणि मला सांगायला आनंद होतोय की त्यांना तो एक कॉन्फिडन्स देणं हेच माझं काम आहे की येस तुम्ही हे करू शकता, अवघड काहीच नाहीये, जो चालू शकतो तो ट्रेक करू शकतो. तर सगळ्या काय फक्त एक 5-10 मिनिटं पुढे मागे होतं पण दॅट इज ओके. पण सगळ्या सपोर्ट करतात एकमेकींना, किंवा जे कोणी माझे क्लायंट्स आहेत सगळे खूप चांगले क्लायंट्स आतापर्यंत मिळालेले आहे. त्यामुळे आम्ही ते करत राहतोय आणि हेच आम्ही करणार आहे की नाही तुम्हाला आम्ही कॉन्फिडन्स देणार आहे की तुम्ही हे करू शकता, आम्ही बोट देतोय, तुम्ही ते घ्या आणि आपण मिळून वर जाऊया, अचीव्ह करूया. नक्कीच. महिलांचं प्रमाण खरंच खूप कमी आहे ट्रेकिंग वगैरे ह्या गोष्टींमध्ये, तर ते का कमी आहे, महिला का कमी आहे ट्रेकिंग मध्ये? मुळात म्हणजे अनसेड रिस्पॉन्सिबिलिटीज महिलांवर असतात. आणि शक्यतो मला असं डिस्कशन, आता मी खूप लेडीजमध्ये राहते कारण आमचे लेडीजचे स्ट्रेक चालू आहेत सध्या, त्यामुळे कुठेतरी उद्याचं टेन्शन असतं मुलांचं, म्हणजे आपल्या संसारिक हे की उद्याचा डबा काय, भाजी काय, हे काय ते काय, कुठेतरी ते आपण बॅकफुटवर जातो. दुसरं की अरे मला माझं शरीर साथ देईल का, की मला जमेल का, किंवा अजून एक असतं की इन केस मध्येच मला काही नैसर्गिक प्रॉब्लेम आला तर मग ते कसं मी हँडल करायचं, किंवा एक भीती असते वाघ आला तर, साप आला तर, असं आहे. तर मग त्याच्यामुळे कुठेतरी महिला बॅकफुटला जातात. आणि दुसरं असतं की अरे मी माझ्या मुलाबाळांना सोडून कशी जाऊ बाहेर, किंवा मी एक दिवस नाही मुलाचं काय होईल, नवऱ्याचं काय होईल, त्याला जेवायला कोण घालेल, हे कुठेतरी त्यांना बॅक ऑफ द माइंड असतं. आणि मग आपणच त्या चौकटीमध्ये स्वतःला अडकून राहतो. आणि मे बी हे एक कारण असावं की थोडी संख्या महिलांची कमी जाणवते. पण हे किती वाईट आहे किंवा किती दुःख देणारी गोष्ट आहे ही, की उद्या मुलाच्या डब्याला काय देऊ हा छोटासा विचार करून ती बाई तिच्या आयुष्यातले कितीतरी एक्सपिरियन्सेस तिथेच थांबवतीये स्वतःला, म्हणजे एका चौकटीत ती स्वतः ठेवतीये जस्ट बिकॉज म्हणजे तिला ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो नक्कीच. आणि ह्या सगळ्यामधून तुम्ही बायकांना बाहेर काढून त्यांना ते कॉन्फिडन्स देण्याचं काम करताय. खरंच जी ट्राईब एक्सपिरियन्सेस म्हणजे छान, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल मध्ये एक्सपिरियन्स देताय की तुम्ही करू शकता. येस. आणि त्या कधी कुठेतरी त्या रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये त्या सांभाळत सुद्धा त्यातून बाहेर येऊन स्वतःच आयुष्य जगू शकता. आता माझ्याकडे 5 टीचर आहेत ज्या रविवारच्या आमच्या प्रत्येक बॅचला येतात आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी 7ला शाळेत असतात. त्यामुळे ते आपोआप आपसूक जबाबदारी तुम्हाला घडवत जाते. त्यांना माहितीये की माझी जबाबदारी आहे, मला ट्रेकला जायचंय, उठायचंय, ते करायचंच आहे. रात्री आम्हाला बऱ्यापैकी जरी 10-11 उशीर झाला तरी त्या दुसऱ्या दिवशी शाळेत असतात. आणि त्यांच्या जे मेन टीचर आहेत त्यांना स्वतःला पण कौतुक वाटतं की अरे एवढा ट्रेक करून, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी कुठेतरी होते, हे एक्झर्शन हे होणारच आहे, तर एवढं करून पण आज या वेळेत नोकरीवर येतात, ही फार अप्रिशिएटेड गोष्ट आहे खरंच. म्हणजे मॅनेजमेंट मी म्हटलं तुला की महिलांकडे बाय डिफॉल्ट एक अनसेड मॅनेजमेंटची कला देवानी ठासूनच पाठवली आहे. होतं ते मॅनेज, मल्टीटास्किंग जे आहे ते डिपेंड आपल्याला प्रायोरिटी कशाला द्यायची. राईट. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातली ही एक पहिलीच मोहीम आहे ज्यामध्ये 12 महिने 12 ट्रेक्स तुम्ही अरेंज केलेले आहेत 45 महिलांना घेऊन, आणि जी मागचे 10 महिने सातत्याने सुरू आहे. तर काय अनुभव येतोय तुम्हाला या सगळ्यातून? खूप छान वाटतं. सगळ्यात आधी की एक लीडर म्हणून मोठी जबाबदारी आहेच, प्लस 45 महिलांना मॅनेज करणं हा एक चॅलेंज आहे. पण लकीली क्लायंट म्हणून त्या खूप मैत्रिणी झाल्यात आता सध्या. दिवस पहिला मला आठवतोय मी शिवनेरीला गेलो होतो आणि तिथेच आमचं बॉन्डिंग हळूहळू छान व्हायला सुरुवात झाली आणि आज एक फॅमिली म्हणून आम्ही झालोय.
काही प्रॉब्लेम आला तरी एक दुसरीला सपोर्ट करणं आणि त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढून पुढे जाणं, हे आता सध्या आम्ही याच्याकडे बघतोय. ट्रेक्स करत असताना लाईक माइंडेड पीपल कम क्लोज, कम टुगेदर, आणि एक छान बॉन्डिंग त्यांच्यात झालं. म्हणजे ह्या 45 मधल्या एक 4-5 जणी सोडल्या तर कोणी कोणाच्या ओळखीचं नव्हतं. पण ट्रेक आणि निसर्ग ही अशी गोष्ट आहे की जे अनोळखी लोकांना एकत्र आणून पुढे एकत्र चालवतीये, जगवतीये आणि काहीतरी आम्ही अचीव्ह करतोय. तर चॅलेंजेस भरपूर आले, कारण आम्ही तिन्ही ऋतू अनुभवतोय. तर तिन्ही ऋतूमधलं वातावरण आणि आजकाल रेड अलर्ट मागच्या या पावसाळ्यामध्ये खूप आले, तर काही सातत्याने आलेले बदल, तर हे देखील त्यांनी आनंदाने ऍक्सेप्ट केले आणि हा कुठेतरी विश्वास आहे म्हणून ऍक्सेप्ट केले की नाही, स्नेहल म्हणते म्हणजे नक्कीच काहीतरी आहे आणि ती आम्हाला सुरक्षिततेच्या पद्धतीनेच घेऊन जाईल. तर हा एक विश्वास आम्ही संपादन केलाय ऍज अ टीम म्हणून, असं मी सांगेन. वाव. आता ह्या सगळ्या 45 महिलांना तुम्ही घेऊन जाता, त्या कुठेतरी वर्किंग प्रोफेशनल्स असतील किंवा गृहिणी महिला असतील, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो एवढ्या सगळ्या ट्रेक्स केल्यानंतर? एक तर कॉन्फिडन्स खूप आलेला आहे सगळ्या जणींना. आता हे माहितीये की मला काय आणायचं आहे, बॅकपॅक, आणि कुठेतरी त्यांना आता आत्मविश्वास आलाय की आम्हाला आता हिमालय ट्रेक पण आम्ही करू शकतो. माझ्या मते महाराष्ट्रातले गड किल्ल्यांबरोबर आपण हिमालयात झेप घेऊ शकतो आणि हिमालयावर पाऊल ठेवू शकतोय किंवा हिमालय आता मी सर करू शकते. हा कॉन्फिडन्सच खूप आहे माझ्या मते, आणि हा आमच्यामुळे नाही तर हा त्यांच्या एकत्रितपणामुळे झालाय. कारण आज कुठेतरी पुढे कोणीतरी चालत असताना मागची म्हणते की अगं थांब माझ्यासाठी, किंवा एकीला जमत नसेल ती म्हणते अगं चल आलंय आपण जाऊ पुढे, चल 5 मिनिटं. तर हा त्यांना त्यांचा संवादच पुढे नेतोय. तर आय थिंक टीमवर्क हीच त्यातली किल्ली आहे आणि आम्ही हेच अचीव्ह केलंय सगळ्यांनी मिळून. म्हणजे महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांपासून ते हिमालयन एक्सपिडिशन्स करण्यापर्यंतचा कॉन्फिडन्स त्यांना जी ट्राईब एक्सपिरियन्सेसने दिलाय, आणि आय थिंक की जी ट्राईब साठी ही खूप मोठी गोष्ट असेल. एवढ्या सगळ्या म्हणजे 45 महिलांना एवढा मोठा कॉन्फिडन्स देणं, ह्यातच मला वाटतं तुमचं सक्सेस आहे. मी पाहिलं की जी ट्राईबच्या कॉर्पोरेट रेटिंग्स खूप जास्त आहेत. गुगलवरती ज्या कॉर्पोरेट रेटिंग्स खूप जास्त आहेत तुमच्या, तर याचं काय गुपित आहे तुमचं? सगळ्यात आधी म्हणजे कॉर्पोरेट आउटिंग हे आता मॅन्डेटरी आहे बऱ्याच कंपन्यांसाठी. तर डाईन आणि वाईन हे न करता ह्या सोबत डाईन आणि वाईन यासोबत आपण ॲडव्हेंचर फ्लेवर ॲड केला तर 2 लोकांमध्ये म्हणजे जे शेजारी प्रोजेक्टमध्ये बसतात किंवा कलिग आहेत यांच्यामध्ये चांगलं बॉन्डिंग कसं करता येईल याच्यावर आम्ही भर देतोय. आम्ही भर देऊन तसे प्रयत्न करतोय म्हणून कॉर्पोरेट्सला रिझल्ट येत आहेत आणि त्यामुळे सातत्याने क्लायंट आमच्याकडे रिपीट होत आहेत. तर आय थिंक ट्रान्सपरन्सी जे आम्ही कमिट करतोय तेच डिलिव्हर करतोय विथ रिझल्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे कुठे ट्रेक हा विषय येतो, तो ट्रेक करत असताना त्या एम्प्लॉईची सुरक्षितता ही पूर्ण आमच्या कामातून दिसतीये, आमच्या डॉक्युमेंटेशनमधनं दिसतीये. तर याच्यामुळे आमच्याकडे क्लायंट रिपीट येत आहेत आणि हेच आमचं रहस्य आहे. कारण मी कुठेतरी 15 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केले, त्यामुळे मला माहिती आहे की कॉर्पोरेटला नेमकं काय अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये क्वालिटी आलं, सुरक्षितता आलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व लोकांना ते जमणार आहे का, सर्व लोकांना ते जमू शकतंय का, त्या ट्रेकच्या एंडला सगळेजण पोहोचू शकतंय का. आणि हे सगळं करत असताना आमचा ॲज अ कंपनी काय सपोर्ट आहे हे लोकांना दिसतंय आणि मिळतंय, आणि म्हणून आज आमचा तो सक्सेस आहे. येस. म्हणजे फक्त महिलांचाच कॉन्फिडन्स बूस्ट तुम्ही करत नाहीये, तर कॉर्पोरेटमध्ये जे सगळे लोक काम करतायत त्यांना सुद्धा टीम बिल्डिंग पासून त्यांचाही विश्वास वाढवताय तुम्ही ट्रेक्स वगैरे अरेंज करून. खरंच खूप छान कार्य करताय तुम्ही. मला सांगा, ट्रेक्स आणि एक्सपिडिशन्स याच्यामध्ये काय फरक आहे? ट्रेक 2 पद्धतीचे आहे. सह्याद्रीमध्ये आपण जी भटकंती करतो त्यालाही ट्रेक्स म्हणतात. ट्रेक म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी जाणं, निसर्गाचा आनंद घेणं, नदी नाले ओढे जे काही आहे, डोंगर आहे ते बघणं, मन प्रसन्न करणं, थोडंसं दमणं आणि परत येणं, हे ट्रेकिंग आहे. तर एक्सपिडिशन ज्याला आपण हिमालयन मोहीम असं म्हणूयात, किंवा ते म्हणजे जिथे महाराष्ट्राच्या बाहेर उत्तरेकडे जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेश हा जो काही 2,500 किलोमीटरचा प्रदेश आपल्याला लाभलेला आहे, याच्यामध्ये अनेक माउंटन रेंजेस आहे. याच्यावर क्लाइम्ब करणं, त्याच्यामध्ये मग टेक्निकल इक्विपमेंट वापरून ज्याला आपण रोप लावणं आहे म्हणतो, किंवा क्रॅम्पॉन्स घालणं, स्नो शूज असणं, स्वतःला गेअरअप करणं, हे करून जेव्हा आपण ते बर्फाच्छादित डोंगर चढतो त्याला एक्सपिडिशन असं म्हणतात. आणि हिमालयामध्ये पण ट्रेकिंग होतं, पण ते त्या पर्टिक्युलर डोंगर म्हणजे जो काही बर्फाच्छादित डोंगर आहे, पीक ज्याला आपण म्हणतो, त्याच्या पायथ्याला जायचं, राहायचं आणि रिटर्न येणं, हे एवढंच सीमित आहे. आणि एक्सपिडिशन म्हणजे तुम्हाला ते क्लाइम्ब करावं लागतं.
तर माझे बरेचसे फ्रेंड्स जातात हिमालयन ट्रेक्सला वगैरे, पण त्यांना विचारलं की तुम्ही समिट पर्यंत गेलात का, ट्रेक पूर्ण केलात का, तर त्यांचं उत्तर नाही असतं. असं का होतं बरं? जनरली महाराष्ट्र आपला किंवा हा जो टेरेन आहे तो वेस्टर्न घाट किंवा पुणे मुंबई महाराष्ट्र हा साधारण समुद्रसपाटीपासून 500-550 मीटरवर आहे. आणि आपण जेव्हा हिमालयात जातो तेव्हा बाय डिफॉल्ट आपण लँड होतो, म्हणजे आपण जो काही प्रवास करतो हा 3000-3500 मीटरवर जातो. तर हा जो काही मधला प्रवास आहे ह्या प्रवासामध्ये आपली बॉडी कुठेतरी ऍडजस्ट होणं गरजेचं आहे, ज्याला माउंटेनिअरिंग टर्ममध्ये अक्लमटायझेशन होणं किंवा वातावरणाशी मिळतं जुळतं करून घेणं असं म्हणतात. तर जनरली काय होतं की आपण जेव्हा प्रवास करून जातो आपल्यात उत्साह असतो, आपल्याला सगळं बघायचं असतं, पहिल्याच दिवशी बघायचं असतं. तर हे सगळं करत असताना रेस्ट बॉडीला कुठे मिळत नाही आणि आपण तो जो काही ऑक्सिजनची विरळता आहे ती विरळता भरून काढण्यासाठी आराम, खाणं पिणं हा एकमेव मार्ग आहे. भरपूर पाणी पिणं आणि कान उघडे ठेवून वातावरणामध्ये फिरणं. पण हे करत नाही आणि डायरेक्ट आपण ट्रेकला चालू करतो किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप करतो, म्हणजे इकडे तिकडे भटकणं, मार्केटमध्ये जा, काय राजवाडाच बघायला जा असं करतो. आणि मग हे न झाल्यामुळे बॉडी वातावरणाशी जुळत नाही आणि मग भूक न लागणे, चक्कर येणे, डोकं दुखत राहणे, सतत डोकं दुखत राहणे किंवा उलट्या होणं यासारख्या प्रॉब्लेम चालू होतात. आणि मग आपोआपच कॉन्फिडन्स तर कमी होतं आणि तुम्ही त्या उंच ठिकाणी काहीच करू शकत नाही आणि मग आपलं समिट होत नाही. तर हे कारण असू शकतं, कारण हे मी स्वतः खूप जवळून बघितलेलं आहे. आणि म्हणून जे लोकल लोक सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे की आज आए हो, रेस्ट करो, कहीं मत जाओ, कल से जो करना है वो करो. आणि हे खरंच ऐकलंच पाहिजे आपण. खरंच जे महाराष्ट्रीयन गड किल्ले आहेत त्याचं सौंदर्य आणि हिमालयात जेव्हा आपण जातो तिथलं सौंदर्य, ह्या दोघांमधला म्हणजे एक फरक कसा सांगाल तुम्ही? किती सुंदर आहे ते. महाराष्ट्र सह्याद्री हा कणखरच आहे, कारण पूर्ण बेसॉल्ट आपल्याला बघायला मिळतो. हिमालय हा प्रचंड व्हास्ट आहे आणि प्रत्येक दोन्ही टेरेनचं सौंदर्य हे त्या त्या ठिकाणी आहे. आपण त्याचं तुलना म्हणाल तर नाही करता येऊ शकणार, कारण सह्याद्री हा तिन्ही ऋतूत वेगळा दिसणार. आज जर तुम्ही एखाद्या गड किल्ल्यावर गेला तर पावसाळा आहे, वॉटरफॉल आहे, त्यामुळे ग्रीनरी आहे. पण गड किल्ले उन्हाळ्यामध्ये बघायला गेला तर ते सोन्यासारखे सोनेरी गवतामुळे चमकताना दिसतील आणि आपणही मग काळवंडून चमकताना दिसतो. पण जेव्हा हिमालयाकडे जातो कुठेतरी ते सौंदर्य वेगळं असतं, कारण बर्फ पडत असतो, एखादी छोटंसं ओहळ वाहत असतं आणि सातत्याने तिथे गारठा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर दोन टेरेन वेगळे आणि दोन टेरेनचं सौंदर्य वेगळं. पण मी असं म्हणेन की हिमालय गाठायचं असेल तर सह्याद्रीमध्ये घाम गाळा, आपोआप हिमालय गाठला जाऊ. आणि आपण खरोखर नशीबवान आहोत की आपल्याला सह्याद्रीसारखा कणखर टेरेन मिळालेला आहे की ज्याच्यामुळे प्रॅक्टिस करून आपण चांगल्या पद्धतीने हिमालय एक्सपिडिशन असतील, ट्रेक असतील, हे यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. खरंच म्हणजे भाग्यवानच समजलं पाहिजे स्वतःला खरं तर, महाराष्ट्रात मराठी म्हणून महाराष्ट्रात जन्माला आल्याचा, ज्यामुळे एवढा सगळं आपल्याला कणखर सह्याद्री, एवढे 350 गड किल्ले आपल्याला मिळालेले आहेत. ट्रॅव्हल टुरिझम इंडस्ट्री आणि ट्रेक्स एक्सपिडिशन्स हे यामध्ये काय फरक आहे? ट्रॅव्हल टुरिझम हे कुठेतरी लेजरकडे जातं. लेजर म्हणजे ज्याच्यामध्ये आरामाला, आरामदायी गोष्टी ह्याला जास्त महत्व आहे. जेव्हा तुम्ही ट्रेकिंगकडे येता, ॲडव्हेंचरकडे येता, याच्यामध्ये आरामदायी हा विषय कुठेच नसतो. ह्याच्यामध्ये जे आहे यामध्ये तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असतं, जे रिसोर्स आहे त्याच्यामध्ये जगायचं असतं आणि त्याच्यात तुम्हाला परफॉर्म पण करायचं असतं. इथे तुम्हाला परफॉर्मन्स हा विषय नाहीये. तिथे तुम्हाला त्या ठिकाणी जा, प्रेक्षणीय स्थळ बघा, आनंद घ्या, खा प्या, एन्जॉय करा. इथे इंटेन्शनच पूर्ण वेगळं आहे की तुम्हाला ॲडव्हेंचर का करायचंय, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक गोल असतो की मला स्वतःच्या कॅपॅबिलिटीज चेक करायच्या आहेत, मला स्वतःवर मात करायची, मला काहीतरी हासिल करायचंय. तसं इथे हा विषय नाहीये. तर पर्यटन का साहसिक क्षेत्र किंवा पण दोन्ही त्या एकमेकांच्या हातात हात घालून जरी असले तरी दोन्हीचे इंटेन्शन खूप वेगळे आहे. जेव्हा तुम्ही साहसी क्रीडा क्षेत्रात आहात तेव्हा तुम्हाला त्या भागातून जावं लागतं, त्यामुळे आपोआपच जे काही साईटसीइंग आहे ते तुमचं होऊन जातं. पण त्याच्यामध्ये कुठेही लेजरचा फ्लेवर कधीच नसतो. वेरॅज दिस इज पूर्ण काय म्हणू शकतो, लेजरच इंडस्ट्री आहे. म्हणजे मला हॉटेलच चांगलं पाहिजे, मला जेवायला छानच पाहिजे, मला पनीर मसालाच पाहिजे. इथे वरण भात मिळतोय ना, तो गुपचूप खायचा आणि ते पीक क्लाइंब करायचं. ते एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे मला वाटतं, ती लक्झरी एन्जॉय करण्यापेक्षा
अपेक्षा की मला छान हॉटेल हवंय, मला चांगलंच मिळालं पाहिजे, त्यापेक्षा ते एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे की मला पीक पर्यंत जायचंय, मला तो ऍडव्हेंचर अनुभवायचा आहे. म्हणून ते दोन्ही इंडस्ट्री पूर्ण वेगळ्या आहे, कारण दोन्ही इंडस्ट्रीचा क्राऊड पण वेगळा आहे, म्हणजे ज्याला आपण क्लायंट म्हणतो, हा दोन्ही वेगळा आहे. त्यामुळे इट्स नॉट सेम, मला असं सांगायचं. पण आज कुठेतरी आपण बघतो की गड किल्ल्यांवर खूप जास्त गर्दी व्हायला लागली आहे, मग ते रील्स बघून म्हणा किंवा काही अजून कारणाने. पण ह्या गर्दीला म्हणजे तुम्ही कसं बघता ह्या गर्दीकडे, की ते खरंच ऍडव्हेंचर साठी जात आहेत, ते खरंच गड किल्ल्यांचा अनुभव घ्यायला जात आहेत, की फक्त ट्रॅव्हल टुरिझम म्हणून आपण तिथे गर्दी करायला लागलोय? मुळात म्हणजे सोशल मीडियावर आपण काय टाकतोय आणि त्याच्या मागचा टाकणाऱ्याचा उद्देश आणि अनुभवायचं काय आहे ह्याचा उद्देश. आता जेव्हा पावसाळा सीझन चालू झाला, खूप पीकला सगळ्या ठिकाणी गर्दी व्हायला लागली. आमचे जेवढे ट्रेक्स होते हे आम्ही त्या गर्दीच्या ठिकाणी नेलेच नाही. त्याला आपण ऑफ बीट ट्रेक असं म्हणतो. तर आम्हाला तिथे जायचंच नव्हतं, कारण आम्हाला अनुभव आहे की तिथे जाऊन आपल्याला काय नाही मिळणार आहे, जे अपेक्षित असतं ते मिळणार आहे का, नाही. जेव्हा तुम्ही त्या निसर्ग सौंदर्यात जाता, कशासाठी जाता, कदाचित एका फोटोसाठी जात असाल की मागे वॉटरफॉल आणि मी एकटी, ओके, पण तसं न होता मागे वॉटरफॉल प्लस मागे गर्दी प्लस मागे घाण आणि मी थकलेली, हा फोटो मिळतोय. तर मग व्हॉट एक्झॅक्टली यू आर अचिव्हिंग, ओके. तर याला माझ्या मते स्वयंशिस्त किंवा स्वतःवरचा ताबा. जायचंय ना, जाऊयात ना, पण आपण मग वीकडे मध्ये का नाही जाऊयात, का शनिवार रविवार एक सुट्टी आपण घेऊ शकत नाही का आपल्या स्वतःसाठी? घेऊ शकतो. मग हे कुठेतरी समीकरण ज्याचं त्यांनी जुळवलं पाहिजे, रादर दॅन सरकारनी निर्बंध घालणं, सरकारने काहीतरी हे करणं. तर याच्यापेक्षा त्या गर्दीचा भाग मला व्हायचा आहे की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बरोबर, नक्कीच. तर तुम्ही ऍडव्हेंचर एक्सपिडिशन्स वगैरे तुम्ही अरेंज करता, तो एक्सपिरियन्स देता, तर ऍडव्हेंचर म्हणजे काय आणि ऍडव्हेंचरचा आनंद कसा घ्यायचा? येस, ऍडव्हेंचर म्हणजे एक साहसी क्रीडा करणं. ओके, साहस जिथे आहे तिथे रिस्क आहे. रिस्क म्हणजे काय, की माझ्या जीवाला धोका आहे, तर हा धोका पत्करायला माझ्याकडे तेवढं स्किल आहे का, मी तेवढी सक्षम आहे का, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या, हे ज्यांनी त्यांनी ओळखलं पाहिजे. दुसरं म्हणजे मी जी काही रिस्क घेते आहे, ही रिस्क आहे का, ही कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय, की मी जर एखादं रॅपलिंग करते आणि मी ज्या रोपवरनं खाली येते, ती रोप जर तुटली तर मला बॅकअप आहे का, दॅट इज कॉल्ड कॅल्क्युलेटेड रिस्क. तर जेव्हा केव्हा आता साहसाचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे आकाशात जे आपण पॅराग्लायडिंग हे, त्याच्यानंतर पाण्यातले ऍडव्हेंचर आहेत आणि जमिनीवरचे ज्याच्यामध्ये ट्रेकिंग, रॅपलिंग, क्लाइम्बिंग हे सगळं आलं. तर हे सगळं करत असताना व्हॉट इज अ प्लॅन बी, किंवा ज्यालाच आपण कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो, ही माझ्याकडे आहे का, बास, हा एवढा विचार जर आपण केला तर माझ्या मते आपण सुरक्षित आहे. आणि हे ज्याला कळतं त्याच्याकडे ते स्किल आहे म्हणूनच कळतं ना. तर हे जे आहे हे आधी थोडंसं आपण शिकूयात एक ओपन माइंडनी, की मी रिस्क घेतेय तर ती कॅल्क्युलेटेड रिस्क आहे का आणि ती मला झेपणारी पण आहे का, आणि मग आपण ते ऍडव्हेंचर करावं असं मला वाटतं. कारण ऍडव्हेंचर म्हणजेच जीव धोक्यात घालून काहीतरी वेगळ्या क्षणाचा आनंद घेणं, थोडा जीवाला त्रास करून तो आनंद घेणं असा आहे. तर तो जीव आपला कितपत आहे आणि कितपत झेपतंय ह्याच्या सगळ्या गोष्टीवर तो आनंद डिपेंड आहे. खूप छान सांगितलं तुम्ही की ऍडव्हेंचर म्हणजे काय. पण आता असं बऱ्याचदा होतं की आई वडील असतात किंवा काय, ते म्हणतात की काय गरज आहे ना, एवढा पाऊस पडतोय बाहेर, काय गरज आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथे जायची, काय आनंद मिळतो ऍडव्हेंचर ट्रेक्स करून? आम्ही जेव्हा ट्रेक्स अरेंज करतो तेव्हा ही एक ऍज अ लीडर म्हणा किंवा ऍज अ ऑर्गनायझर कुठेतरी सर्व बाजूंचं ज्ञान असणं गरजेचं आहे की आज खरंच पाऊस होणार आहे का, किंवा किती लेवलवर पाऊस होणार आहे. इन केस असं धोक्याची पातळी समजा ओलांडली गेली तर मला रेस्क्यू करून देणार आहे, किंवा मला तिथे शेल्टरिंग आहे का, तिथे मला फूड मिळणार आहे का, हे सगळं आपल्याला आधीच माहीत असणं गरजेचं आहे ना, की तिथे जाऊन फोनाफोनी अरे आहे बरं तो फोन चालतोय का नाही हे पण माहीत नसणार आपल्याला. तर हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा ह्या गोष्टी आपल्याला माहित असतात तेव्हा एक गोष्ट आपल्याकडे असते ते म्हणजे कॉन्फिडन्स, की काही झालं तरी मी मरणार नाही किंवा माझा जीव इतका धोक्यात येणार नाही की माझ्यामुळे 10 जणांना त्रास होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास थोडासा अनुभवातून तर येतो, पण कुठेतरी हे शिकावं पण लागतं, जे बेसिक माउंटेनिअरिंग, ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग मध्ये शिकवलं जातं. आणि मग आपल्याला आपोआपच आपण त्या दृष्टीने घडत जातो. आणि जेव्हा ह्या गोष्टीवर
गोष्टीवर मात करतो किंवा ती गोष्ट जर आपल्याला मिळाली, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी गेली आणि मला ऍपमध्ये दिसतंय की आज खूप रेड अलर्ट आहे, पाऊस आहे, पाऊस येऊन पण मी सुरक्षितपणे घरी जेव्हा येईन तेव्हा मी म्हणेन आज मी सक्सेसफुल ट्रेक केला आणि त्याचा मला नक्कीच आनंद असेल. म्हणजे जेव्हा आपण खूप चांगला अभ्यास करून परीक्षा देतो तेव्हा आपल्याला एक आनंद असतो. सेम तसंच आहे हे, की आनंद तर असतो पण मी आज माझ्या बरोबर 10 जण सुरक्षित आहे, हे एक आनंदाच्या पुढची संकल्पना आहे, ज्याला समाधान आपण म्हणतो, ते एक मला लाभतं. पण इतक्या लेवलवर आम्ही रिस्क नाही घेत. जर काही शासनाचे नियम असतात, जे काही आहे त्याला आपला रिस्पेक्ट केला पाहिजे कुठेतरी, तर तो पण आम्ही करतो की ठीक आहे, नाही ना जायचं आज, काहीतरी नाही करायला पाहिजे, नको करूयात, इट्स ओके, आजची गोष्ट उद्या होईल, असं आहे. पण वातावरणाचा कधी कधी अचानक बदल होतात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी अभ्यासूनच पुढे जातो. बरोबर, म्हणजे सेफ्टीचा पूर्ण विचार केला जातोय. आता आपण पाहतोय की पावसाळ्यामध्ये आता खूप जण ट्रेकला वगैरे जात आहेत, मग ते इन्फ्लुएन्सर असू दे नाहीतर सामान्य काही माणसं असू देत, ते धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फीज घेत आहेत. तर हे सगळ्यांनाच घ्यायचंय. ती इन्फ्लुएन्सर होती, ती तिकडून पडली वगैरे किंवा इतर कोणी लोक धोकादायक रीतीने वाहून गेले, हे प्रत्येकाला करायचंय. पण तिथे ती गोष्ट करत असताना ती गोष्ट सेफ राहून कशी केली पाहिजे? ओके, येस, तुम्ही म्हणालात तसं प्रत्येकाला एक तो आपला एक फोटो हवा असतो जो युनिक असेल वगैरे वगैरे. तर हे सगळं करत असताना 2 पद्धतीने आपण करू शकतो. एक म्हणजे स्वतःच्या ज्ञानामध्ये भर टाकून की आधी मी शिकेल आणि मग करेल, आणि हे करत असताना आपोआपच डोळसपणा येतो. तर मला असं वाटतं की ज्यांना सह्याद्रीमध्ये भटकायचं आहे, सह्याद्रीचा आनंद घ्यायचा आहे आणि त्या रिस्की लेवलवर जाऊन फोटो, व्हिडिओ, रील्स करायचा आहे, त्यांनी माझ्या मते स्वतःला आधी रिस्क टेकिंगवर एज्युकेट करावं. आणि परत मी त्याच मुद्द्यावर येईल की कुठेतरी हे शिकावं आपण, बेसिक माउंटेनिअरिंग, ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग. दुसरं असं, आता प्रश्न राहिला फॅमिलीज आणि ह्या सगळ्या गोष्टींचा, तर त्यांनी एक चांगल्या ऑर्गनायझेशन बरोबर जावं, जिथे रिस्क हा विषय तर आहे पण त्यांना सपोर्ट राहतो की कुठल्या लेवलपर्यंत रिस्क घेतली पाहिजे, किंवा एक चांगला माउंटेनियर सोबत जावं किंवा एक चांगला ऑर्गनायझेशन बरोबर जावं. आणि हे सगळं करत असताना ॲडव्हेंचर इन्शुरन्स तुम्ही काढलाय का, किंवा ॲडव्हेंचर इन्शुरन्स काढून तुम्ही गेलात का, हा पण मुद्दा सर्वसामान्यांना खरोखर कळला पाहिजे. कारण हे अज्ञान आहे की लोकांना हे माहीतच नाहीये की जेव्हा आपण अशा ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा ते करत असताना ॲडव्हेंचर इन्शुरन्स नावाचं एक डॉक्युमेंट आहे जे आपण कॅरी केलं पाहिजे, किंवा आपला तो इन्शुरन्स विमा मराठीत म्हणतो तो उतरवला गेला पाहिजे. आणि हे खूप पुण्यातले कमी ऑर्गनायझेशन्स करतात, पण हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ह्या रिस्क टाळता येऊ शकतात. आणि कुठेतरी तुम्हाला जेव्हा तुम्ही एक चांगल्या ऑर्गनायझेशन बरोबर जातात जे सेफ्टीची काळजी घेतात, तेव्हा एक चांगला कॉन्फिडन्स पण येतो की ओके, मी ह्या चांगल्या टीम बरोबर आहे, म्हणजे मी सुरक्षित आहे. बरोबर. पण मला सांगा की हे स्वतःहून शिकणं इज ओके, पण मला जेव्हा एखाद्या एक्सपर्ट टीम सोबत जायचंय तर मला तिथे पैसा लागणार आहे, जो मला नॉर्मली मी ट्रेक करणार आहे तर मी 1000 रुपये ट्रेक करून येईल किंवा 2000 ट्रेक करून येईल, पण मला पैसे जास्त लागतील का जेव्हा मी एका एक्सपर्ट टीम सोबत जाईल? नाही, पैसे हा विषय नाहीये. तिथे जाऊन आपल्याला काय करायचंय हा एक मुद्दा आहे. आणि जेव्हा तुम्ही एकटं जातात, ठीक आहे, तुम्हाला हे शिकायचं नाहीये, काही नाही, पण किमान आपण तिथे गव्हर्नमेंटनी ज्या काही पाट्या लावलेल्या आहे की इथे धोक्याची पातळी आहे किंवा ह्याच्या खाली धोका आहे, याच्या पुढे जाऊ नये, इथपर्यंतच हे करावं, रेलिंग लावलंय. म्हणजे आता मला माहितीये की आम्ही हरिश्चंद्रगडला जातो, तिथे रेलिंग लावलेलं आहे तरी लोक रेलिंगच्या पुढे जाऊन वाकून कोकणकडा बघतात. मग काय अर्थ आहे ना. मग मला असं वाटतंय की ही स्वयंशिस्त आहे, किंवा स्वतःलाच हे की नाही रेलिंग लावलोय ना म्हणजे तिथे काहीतरी कारण आहे, मी आज इथेच थांबते, हे आपणच आपल्याला सांगणं गेलं पाहिजे, रादर दॅन ऑर्गनायझर सांगेल किंवा आजूबाजूचे लोक सांगतील ह्याच्यापेक्षा. तर तो मी पुन्हा तेच सांगते की आत्मज्ञानच गरजेचं आहे इथे, की नाही मला याच्या पुढे नाही जायचंय. आणि मग आय थिंक ते तिथे वेडे म्हणून नाही ना केलंय, ते काहीतरी काय थॉट असेल त्याच्यामध्ये, तर त्याचा आदरच करत नाही आपण, म्हणून हे प्रॉब्लेम्स येतात. तुम्ही आदर करा, रिस्पेक्ट करा त्या पार्टीचा आणि थांबा तिथे, 2 पावलं नका जाऊ. तेच दिसणार आहे तुम्हाला, वाकूनही बघितलं की तेच दिसणार आहे, इथूनही तेच दिसणार आहे. रिस्पेक्ट इट. तर तो रिस्पेक्ट नाहीये कुठेतरी, म्हणून हे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे. ती स्वयंशिस्त कुठेतरी गरजेची आहे स्वतःसाठी, स्वतःचा जीव धोक्यात न घालण्यासाठी. आणि आज ते पण सांगावं लागतंय की स्वतःच्या जीवासाठी का होईना स्वयंशिस्त पाळा. येस. आणि दुसरं असतं की काही होत नाही, बघून घेऊ, अरे काही नाही, मी असे फार स्टंट केले, हा जो
आत्मविश्वास आहे ना, ज्याला आपण फाजील आत्मविश्वास म्हणतो, हा कुठेतरी कमी असणं गरजेचं आहे. भीती नाहीये, ती भीती असणं गरजेचं आहे. ती भीती कशातून येईल, जेव्हा अशा गोष्टी जवळच्या, आता आम्हाला भीती आहे की आमच्या एखाद्या मित्राचा अपघात झाला, ती भीती राहते, आपण अजून डोळसपणे त्या गोष्टी करतो, तर ती भीतीच नाहीये. ती का नाहीये माहित नाही मला, पण फार प्रॉब्लेम आहे हा. तर कुठेतरी त्या पाठीला घाबरलं पाहिजे आपण, की नाही मला नाही जायचंय पुढे, याच्यात आपोआपच हे अपघाताचं प्रमाण कमी होईल. बरोबर. आता तुम्ही एवढ्या सगळ्या महिलांना घेऊन जाता, तुम्हाला काही छान छान एक्सपिरियन्सेस येतात असं महिलांचा ग्रुप म्हणून, म्हणजे एक छान एक्सपिरियन्सेस काय शेअर? खूप अनुभव आहेत. एक म्हणजे मला सांगायला आनंद होतोय की वेगवेगळ्या महिला वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या डॉक्टर्स आहेत, काही वकील आहेत, काही एंटरप्रेनर्स आहेत. तर ह्या जेव्हा मी एकत्र येतो तेव्हा कोणीही घरातलं टेन्शन बिन्शन, पुढे काय उद्या काय, हे काही कोणी फार बोलत नाही. सगळेजण त्या मोमेंटमध्ये राहतात. आणि आय थिंक आम्ही हेच अचीव्ह करतोय की बी इन अ प्रेझेन्स, की प्रेझेंटमध्ये जगणं. खूप वेगळे विषय असतात, पडतो आम्ही, हसतो आम्ही, खिदळतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो, छान अनुभव एकमेकांशी शेअर करतो आणि विचार करतो की आज आपण एवढा अवघड किल्ला केला, आता पुढचा ट्रेक कधी. आणि खरंच लोक, म्हणजे आमच्या जो काही फॅमिली झाली आहे ती छान 45 जणींची, ती वाट बघत असतात की पुढचा ट्रेक कधी आहे, पुढचा कधी ट्रेक आहे. तर हा असे वेगवेगळे अनुभव. आणि मला आठवतं आम्ही पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना विचारलं होतं की तुम्ही का ही मोहीम जॉईन केली, एवढे 12 महिन्याची कमिटमेंट कशी काय तुम्ही दिली, तर खूप मजेशीर उत्तर आली की आम्हाला एक दिवस का होईना स्वयंपाक करायचा नाहीये, आम्हाला एक दिवस का होईना घरामध्ये थांबायचं नाहीये, आज मला माझ्यासाठी जगायचं आहे. तर आय थिंक कुठेतरी तो मी टाइम महिला शोधतात, तर त्यासाठी म्हणून ही मोहीम आज आमची छान चाललेली आहे. खूप छान अनुभव देताय तुम्ही सगळ्याच महिलांना. महत्वाचं म्हणजे महिलांना कुठेतरी तो मला मी टाइम हवाय ही भावना त्यांच्यामध्ये आली ना, हीच मोठी गोष्ट आहे इथे. आणि ती भावना आल्यानंतर तो एक्सपिरियन्स त्यांना देणं, हे काम जी ड्राईव्ह एक्सपिरियन्सेस करतायत आणि खूप चांगल्या रीतीने करतायत. खूपच छान काम करताय. आणि खरंच त्या दिवशी काहीच टेन्शन नसतं, कारण अगदी पिकअप, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, हे सगळं आमच्याकडे असतं. म्हणजे कोणाला हा विचार नाही करायचा की मी आज जेवायला काय बनवायचं किंवा आहे. त्यामुळे तो स्वतःचा जो आनंद आहे ना, तो अगदी निखळपणे सगळ्या एन्जॉय करतात. तर आय थिंक तेच आम्ही देतो. तुम्ही कधी सोलो ट्रेक केलाय? तर सोलो ट्रेक करताना काय चॅलेंजेस फेस केले? सोलो ट्रेक असं नाही म्हणू शकत, पण मी एकटी स्वानंदी बरोबर, म्हणजे माझ्या मुलीला घेऊन ट्रेक करायला चालू केलं होते तेव्हा. 12 महिने 12 किल्ल्यातली मोहीम, त्यातला एक ट्रेक सोलो असं म्हणू शकतो की ज्या दिवशी माझ्यासोबत कुणी नव्हतं, माझे घरातले कुणी नव्हतं, आणि आम्ही ट्रेक चालू करत असताना चालू केला राजमाची, हा लोणावळ्याजवळचा एक किल्ला. आणि तेव्हा काजवे मला तिला दाखवायचे होते, म्हणून आम्ही ट्रेक रूटवर चालायला लागलो. साधारण 5-5:30ला मी ट्रेक चालू केला असेल आणि 9च्या दरम्यान माझा पाय अंधारामध्ये एका खड्ड्यात गेला आणि ट्विस्ट झाला. आणि मला नंतर कळलं की हाड मोडलेलं नाहीये, पण मला चालता नाही येऊ शकत आहे. तर तो एकदम शॉकिंग होतं माझ्यासाठी, कारण मदतीला कुणीच नाही आणि आता कसं करायचं हा एक मुद्दा होता. माझ्याकडे फर्स्ट एड नाही आणि स्वानंदी रडायला लागली की आईला काय झालं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मला माझ्यासोबत जे लोक चालणारे होते त्यांनी मदत केली. एक मित्र होता सोहन, त्यांनी गाडी थांबवली आणि आम्हाला वर पाठवलं. तर रात्रभर माझा पाय ठसठस होता, कारण माझा लिगामेंट डॅमेज झाला, मला शूज बसत नव्हता, एवढा माझा पाय सुजला होता. आणि तो पहिला ट्रेक असेल आयुष्यातला जो मी चपलेवर केला, त्याच्यानंतर मी कधी नाहीच केला. तर हा एक लाईफ ट्विस्टिंग असा अनुभव होता की जिथे माझ्या चुका मला कळल्या की अरे मी एका जीवाला घेऊन जातीये, एकटीच जातीये, प्लॅन बी माहित नाहीये, फर्स्ट एड नाहीये. बरं फर्स्ट एड असतं तरी त्याचं अक्कल आहे का मला की ते वापरायचं कसं, बरं ती अक्कल नाहीये, मग मी हे काय करतेय. तर ह्या चुका झाल्या. मग त्या चुकाचं सुधारणा करण्यासाठी मग मी शोधायला लागले की अरे आता ह्याच्यावर ओव्हरकम कसं. आपल्याला ही मोहीम तर कंटिन्यू करायची, कारण जूनची गोष्ट असेल ती, अजून 12 मधले 6 किल्ले अजून राहिले. तर मग ह्या चुकांवर ओव्हरकम कसं करायचं, तर मग हे नॉलेज कुठे मिळतं का. तर मग त्याच्यातनं मला कळलं की बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स नावाची एक म्हणजे कोर्स आहे ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि कुठेतरी डोळसपणे तुम्ही तो ट्रेक करता. पहिले जे काही 6-7 ट्रेक झाले ते अगदी करायचे डोळ्याला पट्टी बांधून की कुछ नाही होता, कर लेंगे, है ना, तो कॉन्फिडन्स त्याच्यात झाले. तर ह्या पुढचे जे काही ट्रेक आहे ते मात्र आपण डोळसपणे केले पाहिजे. आणि कोर्सवरनं आल्यावर मला कळलं की मी किती चुका केल्या. म्हणजे माझ्याकडे कधी खायचं नसायचं,
मधमाशांचा हल्ला झाला असता तर कधी कापड नसायचं. त्याच्यानंतर पाण्याची बाटली एखादीच असायची, वेळेस 3 बाटल्या असायला पाहिजे. हे सगळं नॉलेज जे आहे हे अनुभव आणि कोर्सेसमधनं शिकले गेले. तर माझ्या मते तो अनुभव आहे हा एकदम लाईफ ट्विस्टिंग अनुभव होता की पाय मुरगळला म्हणून मी कोर्सला गेले आणि आज तुमच्या समोर आहे. नाईस. आता हे झालं, तुम्ही माउंटेनिंगला जाऊन तुम्ही शिकलात की काय करायचं काय नाही करायचं. तर जेव्हा कोणी नॉर्मल माणूस आहे जो सह्याद्रीमध्ये ट्रेक्सला जातोय किंवा हिमालयन एक्सपिडिशन्सला जातोय, तर त्याने सोबत काय कॅरी केलं पाहिजे? मुळामध्ये जेव्हा तुम्ही कुठल्याही चांगल्या संस्थेबरोबर जाता त्यांनी एक लिस्ट दिलेली असते, जो एक आयटनरीचा भाग आहे तो खरोखर वाचावा आणि ते कॅरी किमान ते करावं. पण समजा तुम्ही तुमचंच जाता आहे सह्याद्रीमध्ये, जवळपास कुठे जाताय किंवा एक चांगल्या ठिकाणी जे सुरक्षित आहे असं ठिकाणी जाताय, या ठिकाणी तुम्ही कॅरी एक तर तुमची स्वतःची किमान 40 लिटरची एक बॅग असावी. याच्यामध्ये 1 दिवसाचं पूर्ण खाण्याचं असावं. म्हणजे तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी जेवा पण तुमच्या बॅगेमध्ये ते एक ॲडिशनल खाण्याचं तुमच्या गोष्टी असल्याच पाहिजेत. ऋतू कुठलाही असू, 3 लिटर पाणी, ORS किंवा एनर्जाल सारख्या गोष्टी. डोक्यावर कॅप असलीच पाहिजे, गॉगल असलाच पाहिजे, पूर्ण कपडे असले पाहिजे. मी आता पावसाळ्यामध्ये ट्रेक करत असताना अंधारबन सारख्या ठिकाणी छोट्या छोट्या शॉर्ट घालून मुली आलेल्या मला मी पाहिलं. हिल्सच्या शूजवर लेडीज येतात. अरे आपण कशासाठी येतोय? बरं ते येऊन तुम्हाला काय मिळणार आहे? बरं तुम्ही पडलात तर लागणार आहे कोणाला? तर आणि आता तर कारवी फुटली आहे सगळीकडे. म्हणजे काल आम्ही चावंडला गेलो होतो, उंच म्हणजे 6.5 फुटाची कारवी, त्याच्यातून चालायचंय, मग पूर्ण कपडे असलेच पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ऍज अ कॉमन सेन्स म्हणून तरी वापरल्या पाहिजे. पायामध्ये शूज असलेच पाहिजे, चप्पल नको, सँडल नको. शूज का तर कधीही साप येऊ शकतो, विंचू असतात, काटे विंचू असतात, काटे लागू शकतात. तर पूर्ण कपडे, नखशिकांत पॅक थोडंफार असलंच पाहिजे. तर ह्या गोष्टी जरी आपण एक नॉर्मल मनुष्य म्हणून बाळगल्या, मला वाटत नाही सह्याद्रीमध्ये काही प्रॉब्लेम येईल. मुख्य म्हणजे डोक्यावर कॅप, म्हणजे की ऊन असो नसो, कारण हे तुमचं रडार आहे. हे जर बंद पडलं, कारण मॅक्झिमम एनर्जी आपली इकडून एक्स्ट्रॅक्ट होते, तर ते जर बंद पडलं तर तुम्हीच बंद पडणार, म्हणजे चक्कर येणं वगैरे. म्हणून कुठल्याही हिमालयात जरी आहात तरी आम्हाला शिकवलंय की हमेशा सर धक्के रखना. आणि हे खरोखर मी बघितलं आहे. पगडी बचास, मग मध्ये कान उघडे पाहिजे वगैरे, डोळ्याला गॉगल, गळ्यामध्ये बंडाना पाहिजे. जर हिमालयामध्ये किती थंडी आहे त्याच्यानुसार लेअरिंग असलं पाहिजे, हँड ग्लोव्ज, पायामध्ये सॉक्स वगैरे. दोन्हीचं हे फरक आहे क्लायमेटिक ह्याच्यानुसार कपड्यांमध्ये, पण तुमच्या बॅगमध्ये ह्या गोष्टी असल्याच पाहिजे. आणि जर तुम्ही हिमालयामध्ये असाल तर रेनकोट हा कायम असला पाहिजे, कारण कधी पाऊस येईल किंवा स्नोफॉल होईल डोंट नो, तर त्या गोष्टी पटकन हाताला लागल्या पाहिजे असं. आणि तिथेही भले आपल्याला 5 किलोमीटर ट्रेक करायचा आहे किंवा इथेही, तरी खाण्याचं 1 दिवसाचं पाहिजे. त्याच्यामध्ये मग छोट्या मोठ्या गोष्टी, एनर्जीवाल्या गोष्टी ठेवा. लाडू आहे, शेंगदाण्याचे लाडू आहे, चिक्की आहे, मुरमुरे असतील, फळं असतील, जे काही, पण काहीतरी खायचं पाहिजे. आणि पाणी सगळ्यात महत्वाचं. आणि 1 लिटर पाणी कंपल्सरी ORSचं किंवा एनर्जालचं असलंच पाहिजे. क्षार कमी होतात घामा वाटे आणि मग गरगरायला सुरुवात होते. म्हणजे टोटल 3 लिटर पाणी, त्यातलं 1 लिटर पाणी ORS. महिला म्हणून ट्रेक करताना काय फिजिकल चॅलेंजेस फेस केले? मी आजही करते. जनरली काय होतं की पिरियड्स आलं की आपण डाऊन होऊन जातो. ओके, तर ही सवयच लोकांना, म्हणजे महिलांना नसते. त्यांना वाटतं की बापरे पिरियड्स आले म्हणजे आता मी कसं करणार, काय करणार वगैरे. तर ऑफकोर्स हा अगदी ग्राह्य असलेला प्रश्न आहे, कारण वॉशरूमची सुविधा आपल्या इथे नाहीये. म्हणजे पायथ्याला घरांमध्ये मिळेल तुम्हाला, पण गड किल्ल्यांवर नाहीये सुविधा. वॉशरूम म्हणा, आडोसा ज्याला महिलेला जो लागतो तो नाहीये. तर त्यामुळे बऱ्याचदा मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला आपली फिजिकल सायकल समजणं गरजेचं आहे, की मला किती पाणी पिलं पाहिजे किंवा मला आता कुठे जाऊन वॉशरूमला ब्रेक मिळणार आहे. पण पाणी कमी पिऊन चालणार नाहीये ना, तिकडे चक्कर येण्याचे चान्सेस. करेक्ट. तर म्हणून यासाठी आडोसा हाच एक उपाय आहे जंगलामध्ये वगैरे. पण ठीक आहे, सह्याद्रीमध्ये तेवढं तरी आहे, हिमालयात तर तेही मुश्किल आहे. तर मग या ठिकाणी नैसर्गिकरित्याच आपलं फिजिकली चॅलेंज येत जातात. पण अगेन प्रॅक्टिस, आणि तुम्हाला जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढा अनुभव घ्याल, तेव्हा तुम्हाला तुमचं शरीर जास्त चांगल्या पद्धतीने समजू लागते की मला
मी 5 तास क्लाइंब करू शकते का, मी 6 तास क्लाइंब करू शकते का, मी वॉशरूम आल्यावर किती वेळ कंट्रोल करू शकते, हे आपलं शरीर आपल्याला बोलतं, सांगतं आणि हे अनुभवातून आपल्याला कळत जातं. पण हे आहे, पण अगेन प्रॅक्टिस ओनली द ऑप्शन. ओके. आणि वॉशरूम्स वगैरेचा किती प्रॉब्लेम आहे आपल्याकडे ट्रेक्स करताना? आहे. मी जसं म्हणाले तसं गड किल्ल्याच्या पायथ्याशी जी काही ग्रामस्थांची घरं आहे तिथे व्यवस्थित सुखसुविधा आहे, पण गड किल्ल्यांवर नाहीये अजून. म्हणजे सिंहगड सारख्या ठिकाणी थोडंफार आहे, कारण तो पर्यटनाचा किल्ला आहे म्हणून. पण आता मी काल चावंडला गेलो होतो, तिथे नाहीये ना म्हणजे ऍटलीस्ट वॉशरूम, आडोसा ज्याला म्हणतो, त्या नाहीयेत त्या गोष्टी. तर ते असाव्या आणि कुठे कोणीतरी त्याची दखल घ्यावी असं मला खरोखर मनापासून वाटतं. नक्कीच. आणि ॲज अ नागरिक म्हणून पण काय, आपण जर ते वापरणार आहोत तर त्याची स्वच्छता ते माझं आहे तसंच ते क्लीन ठेवलं पाहिजे. वापरून जर आपण स्वच्छता ठेवणार नसो तर त्याचा काहीच फायदा नाहीये. खरंच. जे आता गड किल्ल्यांवर जातो आपण, लोक एवढं प्लास्टिक वगैरे थ्रो करतात, तर त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी बाटली आहे पाण्याची, तर ती आपण का नाही कॅरी करू शकत? का आपल्याला विकतचं पाणी पाहिजे? तुम्हाला आपण जे काही खायचं नेतोय ते आपण भले तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत आणा, पण ते डब्यातनं का नाही नेऊ शकत आहे? बरं, ती जड बाटली आपण गडा किल्ल्यांवर नेऊ शकतोय, मग रिकामी बाटली का नाही खाली आणू शकत आहे? ती जड होती का भरलेली जड होती? महत्वाचा प्रश्न आहे हा. तर ही अगेन स्वयंशिस्त आहे की माझा किल्ला, माझा महाराष्ट्र जेव्हा मीपणा येईल ना तेव्हा ते ओपन होईल डोकं. तर मग आम्ही आता आमच्या ट्रेक थ्रू हीच सवय लागली की विकत घेऊ नका, आपण आपल्यात ऍडजस्ट करून आता घरनं 3 बाटल्या आपण आपल्या घेऊन येऊ, तिथे काही टाकायचं नाही. कारण हा माउंटेनिअरिंगचा नियमच आहे की काहीच मागे सोडू नका आठवणींशिवाय, किंवा फोटो घेऊन जा. तर मग ही ज्याची त्याची जबाबदारी आहे. आणि परत एकदा सांगते, हा स्वयंशिस्तीचाच भाग आहे की मी जे नेते ते मला माझं परत आणायचंय, भले ते चॉकलेटचं रॅपर असेल तरी मला माझं परत आणायचंय. तर मला हा एकच संदेश आहे की जर तुम्ही पाण्याच्या बाटल्या नेताय, घ्या, पण त्या घेऊन या आणि त्या गावात टाकू नका, त्या शहरात आणून टाका. कारण कदाचित ते गाव असं असेल की जिथे कचरा प्रोसेसिंग हा विषयच नसेल, तिथे आपल्याकडे जशा घंटा गाड्या येतात तशा तिथे नाहीयेत. ते बिचारे ग्रामस्थ तिथेच कुठेतरी टाकणार, तर त्याचं विघटन होणार आहे का? नाही, ते तसेच वाहणार आणि धबधब्याच्या स्वरूपाने आपल्या अंगावर कधी ना कधी पडणार. त्याच्यापेक्षा आपण ते अवॉइड करूया. इथे या, इथे तुमच्या डस्टबिन मध्ये, घरातल्या डस्टबिन मध्ये टाका, किमान ते पुढे रिसायकलिंगला जाईल, कचरा प्रोसेस होईल. सिटीमध्ये आपल्या इथे आहे त्या सुविधा, ते होईल. एवढी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तेवढी काळजी घेऊया. आपला महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्राचं सौंदर्य म्हणजे गड किल्ले जर स्वच्छ सुंदर ठेवायचे असतील, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे असतील, तर मला वाटतं मॅडमने सांगितलं तसं आपण ती स्वच्छता एक ठेवलीच पाहिजे. आपल्या स्वतःच्या पाण्याच्या बॉटल्स घेऊन गेलं पाहिजे आणि उलट तिथेही 2 दिसल्या तर उचलून खाली आणल्या पाहिजे आणि त्याही गावात न टाकता कुठेतरी शहरात आणून टाकल्या पाहिजेत, आपल्या घरातल्या डस्टबिनमध्ये टाकल्या पाहिजेत, जेणेकरून त्या रिसायकलिंगला जातील आणि परत फिरून कुठेतरी आपल्याच जवळ येणार नाहीत. येस. तर आता ह्या झाल्या महाराष्ट्रातल्या ट्रेक्स. जर हिमालयन ट्रेक्स करायला तुम्हाला जायचंय, हिमालयन एक्सपेडिशन्सना तुम्हाला जायचंय, तर किती प्रिपरेशन गरजेचं आहे तिथे जाण्यासाठी? हिमालय एक्सपेडिशन म्हणजे आपण कुठली मोहीम करतोय त्याच्यावर डिपेंड आहे. आणि लकीली आता खूप चांगला डेटा नेटवर अवेलेबल आहे की त्याचा टेरेन कसा आहे, कितपत अवघड आहे, किती दिवस लागणार आहे. तर माझ्या मते प्रत्येकाने आपल्या शरीराची कॅपॅसिटी ओळखली पाहिजे. जर आपण हिमालय ट्रेकला जातोय तर तो जर 4-5 दिवसाचा ट्रेक जरी असला तरी किमान 2 महिन्या आधीपासून फिजिकल प्रिपरेशनवर काम केलं पाहिजे. फिजिकल प्रिपरेशनवर काम करत असताना सह्याद्रीतले गड किल्ले चढ उतार करणं, स्वतः थोडंसं एक 10 किलो वजन पाठीला बांधून चढणं, रनिंग करणं, याच्यामध्ये सातत्य असणं ही गरजेचं आहे. आज केलं आणि पुढचे डायरेक्ट हिमालय ट्रेक असं नाही होणार. तर कुठेतरी आठवड्याला घाम गाळणं गरजेचं आहे, भले तो 4 दिवसाचा ट्रेक असू दे. आणि जेव्हा मोठ्या मोहिमा असतात तेव्हा किमान 3 महिन्या आधी एक्सपिडिशनच्या फिजिकल प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बॉडी स्ट्रेंथनिंग आणि एंडोरन्स या 2 गोष्टीवर भर देणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना तुम्ही तुमचा फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस कसा हे करता? सह्याद्रीत गेल्यावर आपोआप शांतता लाभते आणि जेव्हा आम्ही ट्रेक करत असतो तेव्हा स्वतःचा हृदयाचा आवाज ऐकू येतो, तेव्हा इट्स लाईक मेडिटेशन फॉर मी. त्यामुळे मी मेडिटेशन मध्येच असते असं मी म्हणेन. त्यामुळे आपोआपच मेंटली स्वास्थ्य राखलं जातं. आणि हे करत असताना मला पोचायचंय हे एक
कुठेतरी फोकस असतो, त्यामुळे फोकस आपोआप येतो. प्रश्न राहिला फिटनेसचा. आता काय बऱ्याच मोहीम दर आठवड्याला ट्रेक चालू आहे, त्यामुळे एन्डोरन्स माझा आपोआपच होतो. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी रनिंग सकाळी करते. बाकी तसं एक्सरसाइज म्हणायला गेलं तर जिम वगैरे लावलेली नाहीये, पण घरामध्ये जास्तीत जास्त सूर्यनमस्कारावर भर देते, कारण सूर्यनमस्कारामध्ये आपोआपच 8 योग करून घेतले जातात. त्यामुळे आय थिंक दॅट इज अ बेस्ट एक्झरसाइज फॉर ऑल विमेन. जिला पोट कमी करायचंय, जिला तडतडीत व्हायचंय, जिला फास्ट चालायचंय, जिला जे काही करायचंय बेस्ट आहे असं माझा विश्वास आहे. तर माझ्या मते एक भारतीय संस्कृतीमध्ये जे काही चांगले योग सांगितले आहेत ते प्लस थोडासा रनिंग असलं पाहिजे, किमान 5 किलोमीटर वॉकिंग आणि रनिंग असलं पाहिजे, आणि सह्याद्रीमध्ये प्रॅक्टिस, हे इतकं सफिशियंट आहे आणि मी तेच करते. चांगलं आहे तुमचं फिजिकल फिटनेस, घर वगैरे सगळं सांभाळत एवढा बिझनेस तुम्ही रन करताय. म्हणजे तुम्ही जेवढं बोलताय ना त्यातून असं समजतंय की तुम्ही म्हणजे तुमचं बॅकएंडचं जे काम आहे ना ते सॉर्टेड आहे, आणि कुठेतरी फ्रीली तुम्ही स्वतःला झोकून दिलंय याच्यामध्ये. आणि हे सगळं करण्यासाठी तुमच्या नवऱ्याचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला यामध्ये? प्रचंड सपोर्ट आहे, कारण तो बघतोय की मी काय करतेय. आणि जनरली काय होतं, एक महिला आणि पुरुष वर्गामध्ये जे काही कामाची वाटणी आहे, तर आता ही इज व्हेरी ओपन की नाही मीही स्वयंपाक करू शकतो, आणि हा माणूस म्हणून केलंच पाहिजे. डझंट मॅटर तू बाई एक पुरुष आहेस, एक व्यक्ती म्हणून मला हे यायलाच पाहिजे. तर तो ते शिकला, लॉकडाऊनमध्ये पोळ्या करायला शिकला, भाज्या करायला शिकला, आणि माझ्या मते तो आई म्हणून पण खूप चांगली काळजी मुलीची घेतो. तर ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे ना. आणि मुळात म्हणजे त्याचं ते जसं तो त्याच्या कामाला प्राधान्य देतो तसं तो माझ्याही कामाचा खूप रिस्पेक्ट करतो, की नाही तू जातीयस ना, तू फिरायला नाही जाते, तू जातीयस तर तू तुझं काम करतेस, तू करतेस नाही का. तर तो खूप आदर करतो त्याचा. कामाचं स्वरूप वेगळं आहे, पण ही रिस्पेक्ट की यू आर डुईंग इट. त्यामुळे माझ्या मते साथीदाराला हे कळतंय की आपण काय करतोय, आणि बिईंग रिस्पॉन्सिबल वाईफ मलाही कळतंय की तो किती बलिदान करतोय, किंवा नाही का. आता मी महिना हिमालयात असते किंवा होते, तेव्हा स्वानंदीला सांभाळणं, तिचं शाळा, तिचे डबे. आता आज परवाच मी एक्सपेडिशन वरनं आले, डबा वगैरे पोळ्यांसकट त्यांनी दिला. तर माझ्या मते ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्याच्यापेक्षा मी काहीच अपेक्षा करू शकत नाही असं मी म्हणेन. साथीदार जर म्हणजे असा मिळाला तर खरंच खूप काही गोष्टी सहज साध्य करू शकतो आपण. जे पण तरुण आता नव्याने ट्रेक्स मध्ये उतरतायत, तरुण असू दे किंवा ज्येष्ठ नागरिक असू दे, किंवा ज्या महिलांना ट्रेक्स मध्ये यायचंय, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, कशा पद्धतीने ते येऊ शकतात? मी असं सांगेन की स्टार्ट विथ स्मॉल. ओके, पहिल्याच दिवशी कळसुबाई नका करू. पहिल्या दिवशी तुम्ही छोटाशा आधी घराजवळची टेकडी करा, की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. आणि कुठेतरी जर मोठं स्वप्न अचीव्ह करायचंय की बाबा हो मला कळसुबाई गाठायचंय, तर रोज किमान 2-2.5 किलोमीटर चालणं, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं. म्हणजे झोपेतून उठून काही करायला जाऊ नका. स्टार्ट विथ स्मॉल, आणि ते जे काही स्मॉल आहे ना त्याला कुठेतरी सातत्य असू दे. महिन्यातनं एकदा करा, 2दा करा, पण करा, ठरवा आणि करा करा करा, तरच कुठेतरी ते अचीव्ह होईल असं मला वाटतं. आणि नव्याने येणाऱ्यांसाठी खरोखर मला सांगायला आवडेल की ज्यांच्या सोबत तुम्ही जाताय हे कोण आहे, ते रजिस्टर आहेत का, त्यांचे लीडर कोण आहेत, ते सर्टिफाईड आहेत का, ते ऍडव्हेंचर इन्शुरन्स काढतायत का, किती जणांना नेतायत, 200 लोकांना नेताय का 15 लोकांना नेताय, त्यांचं माझ्याकडे किती लक्ष असणार आहे, मला खायला प्यायला काय देणार आहे, कधी घरी आणून सोडणार आहे, कधी पिकअप करणार आहे. कुठेतरी ती हिस्ट्री माहिती असणं गरजेचं आहे. ते इमिजिएट आत्ताच ट्रेक करतायत का, अनेक दिवस त्यांची काही हिस्ट्री आहे, सोशल मीडियावर चेक करा की आपण कोणासोबत जातोय, योग्य संस्थेसोबत जातोय का. हा एक मुद्दा पडताळून बघायला काहीच हरकत नाहीये. दुसरा मला मुद्दा आवडेल सांगायला की जी काही आयटनरी आहे, ज्याच्यात काय काय सोबत आणायचंय, त्याच्याकडे इग्नोर करू नका. 2 बाटल्या पाणी सांगितलंय ना, न्या ना 2 बाटल्या, तिथे मिळेल मामळ विकत घेऊ, हे नको, घ्या घरातून 2 बाटल्या, इट्स ओके. हे सगळं कुठेतरी पडताळणं आणि लीडरचं ऐकणं. तो म्हणतोय ना नाही पुढे जायचंय, नका जाऊ, थांबा, रिस्पेक्ट करा, आणि खरोखर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही सह्याद्रीमध्ये सध्या तरी. तर आय थिंक या छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो करू. स्टार्ट विथ स्मॉल हाच माझा मंत्र आहे. आता प्रश्न राहिला महिलांसाठी काय आहे. माझ्या मते आपण महिलांना मी हे सांगू इच्छिते की स्वतःतली मेरी कोम जिवंत ठेवूयात आपण. मेरी कोम खूप
छान एक्झाम्पल आहे. 2 मुलांची आई, 4 मुलांची आई आहे ती आज, पण आज ती लढतीये, फाईट करते. तेवढं तर आपण काही भारी करत नाहीये ना. तर जे काही करतोय ते त्या लेवलवर जायचं असेल तर छोटं छोटं करायला सुरुवात करूयात. आज तुम्हाला जर खरोखर ट्रेकिंगची आवड आहे तर द्या एक दिवस. सगळे राहतात आपल्याशिवाय व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम होत नाही. आपणच कुठेतरी कसं होणार, काय होणार, माझ्याशिवाय स्वयंपाक कोण करणार, माझ्याशिवाय शाळेत कशी जाणार, काही नाही, जातात. आज मोठ्या एवढ्या कंपन्या एका सीईओ शिवाय पण चालतात. ओके, आज म्हणजे मी 2-3 वेळा जॉब सोडला, मी सोडला तरी कंपनी चालू आहे, तर आपला संसार 3-4 जणांचाच आहे, तो मी चालणारच आहे. तर कुठेतरी मला असं सांगायला आवडेल की स्वतःतली मेरी कोम शोधा आणि तिला जागृत करा. म्हणजे मी म्हणत नाही उठून ट्रेकच करा, भले तुम्ही एखादी चांगली गायिका असाल, रियाजाला वेळ द्या. एखादं चांगलं पेंटर असाल आणि मिस करताय स्वतःची पेंटिंग्स, त्याला वेळ द्या. कुठेतरी तुम्ही चांगल्या लेखिका असाल, लिहायला मिळत नाही, त्याला वेळ द्या. तीच तुमची मेरी कोम आहे. आणि मला मते ही प्रत्येकामध्ये असतं, आपणच स्वतःला बांधून ठेवलंय, वेळ मिळत नाही, आणि तो द्या. एवढंच मी सांगेन. खरंच खूप सुंदर प्रेरणादायी वाक्य तुम्ही महिलांना दिलेले आता, की स्वतःतली मेरी कोम जिवंत ठेवा. तिला कुठेतरी तुमची स्वतःची आवड जोपासण्यासाठी कायम एक वेळ असू द्या स्वतःसाठी. फक्त कुटुंब, माझा नवरा, माझी मुलं हे करत न बसतात, त्यांना कुठेतरी तुमच्याशिवाय पण जगता येईल असंही काहीतरी तरतूद करा तुम्ही आणि स्वतःला वेळ द्या. खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. खूप सुंदर मेसेज दिला तुम्ही. कुठेतरी फक्त एकटीने ट्रेक न करता बाळाला पाठीवर घेऊन ट्रेक करत कितीतरी महिलांच्या ग्रुपला आज तुम्ही ट्रेकला घेऊन जाताय. एवढं मोठं एक्झाम्पल तुम्ही महिलांसमोर सेट केलेलं आहे. जी ट्राईब एक्सपिरियन्सेसचा सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे. पुण्यातूनच ऑपरेट करतात ते, सो तुम्ही नक्कीच त्यांच्यासोबत जोडू शकता. मग तुम्ही एकटी महिला असू द्या किंवा महिलांचा ग्रुप म्हणून येत आहे, तर जी ट्राईब एक्सपिरियन्सेस तुम्हाला तो कॉन्फिडन्स आणि तो खूप सुंदर असा एक्सपिरियन्स देण्याचं काम करतील. सो जी ट्राईब एक्सपिरियन्सेसची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्कीच तुम्ही जी ट्राईबला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ट्रेकिंगची जर्नी, तुमचा स्वतःसाठीचा हवा असणारा वेळ हा तुम्ही स्वतःसाठी घ्या आणि स्वतःची आवड, स्वतःतली मेरी कोम जिवंत ठेवा. थँक्यू सो मच मॅम आल्याबद्दल. खूप छान वाटलं, मला इथे बोलवलं आणि मला बोलतं केलं आणि सहज बोलता बोलता छान गप्पा झाल्या. त्याबद्दल संपूर्ण टीमचं आणि तुझं खास करून खूप खूप कौतुक. थँक्यू सो मच.